देवांश न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र दलित पॅंथरच्या संघटनेची इचलकरंजी कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वैशाली अविनाश कांबळे यांची महिला जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र संघटनेचे सरचिटणीस अशोक कांबळे सर यांनी दिले. संघटनेच्या माध्यमातून ध्येय धोरणांना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. महिला जिल्हाध्यक्षपद निवडीनंतर त्यांनी महिलांच्यासाठी महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण व महिलांना न्याय व विशेष कार्य व संघटना मजबूत करण्याचं काम करणार अशी त्यांनी ग्वाही दिली. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश कांबळे, सोमनाथ कांबळे, प्रकाश पांडव, प्रियांका कांबळे, अपेक्षा कांबळे, दत्ता गायकवाड, दीपक जाधव, मुबारक शेख इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चॅनेलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.